नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला आलू मेथीची सुकी भाजी दाखवणार आहे. हिरव्या मेथीच्या पालेभाजीचं आपल्या आहारात भरपूर महत्त्व आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं. ही भाजी ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात ठेवते. तर अशी ही बहुगुणी मेथीची भाजी आपल्या आहारात असायलाच पाहिजे. चला मग मेथीची भाजी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण साहित्य बघूया. पाव किलो मेथी स्वच्छ धुवून आणि त्याची पानं खोडून घेतली आहे. अशी गोल पानाची मेथी घ्यायची. लांब पानाची मेथी चवीला खूपच कडू असते. अशी गोल पानाची मेथीच घ्यायची. 2 मोठ्या आकाराच्या कांद्याचे असे पातळ काप करून घेतले आहेत. 2 मोठ्या आकाराच्या बटाट्याचे सुद्धा पातळ काप करून घेतले आहेत. असे पातळ काप केल्याने बटाटे लवकर शिजतात. 4-5 सुक्या लाल मिरच्या मधून तोडून घेतल्या आहेत. 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित फुटू द्यायची. आता ठेचलेला लसूण घालायचा. हा लसूण आपल्याला थोडा ब्राऊन करायचा आहे तेलावर. सुक्या मिरच्या घालायच्या. सुक्या मिरच्या छान परतून घ्यायच्या. त्या छान तेलात तळल्या गेल्या की भाजीला सुक्या मिरचीचा खूप छान सुगंध येतो. आता कांदा घालूया. कांदासुद्धा आपल्याला मऊ पडेपर्यंत परतायचा आहे. कांदा मऊ झाला की अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आता बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि छान मिक्स करायचं. आता बटाट्यावर अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे. हे मीठ बटाट्यापुरतंच घातलेलं आहे. बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत. आता चवीनुसार तिखट घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला बटाटे पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवायचे आहे. मधून मधून याला चेक करत राहायचं. आता उघडून बघूया. बटाटा चेक करून बघूया. बटाटा व्यवस्थित शिजला आहे. आता आपण यात मेथीची भाजी घालूया. बटाटा पूर्ण शिजल्यावरच मेथी घालायची, कारण मेथी शिजायला फार वेळ लागत नाही. 2-3 मिनिटातच मेथी शिजते. छान मिक्स करून घ्यायचं. या भाजीत आपण गोडा मसाला, गरम मसाला काहीही वापरणार नाही आहोत. अतिशय साधी भाजी आहे ही आणि सुकी भाजी असल्यामुळे तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. पुन्हा एकदा अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे. आधी आपण बटाट्यासाठी अर्धा टीस्पून मीठ घातलं होतं. आपण टोटल 1 टीस्पून मीठ वापरलेलं आहे. तुम्ही मीठ आपल्या चवीनुसार घालू शकता. भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.